विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण क्रमांक 8 मधला दुसरा भाग पाहणार आहोत. ते म्हणजे दुसरं महायुद्ध आणि भारत या महायुद्धाचे भारतावर झालेले परिणाम किंवा महायुद्ध काळातील भारतातील प्रमुख घडामोडी या सर्वांचा आढावा आपण यामध्ये घेणार आहोत. मित्रांनो, पहिलं महायुद्ध हे पहिल्या महायुद्धापेक्षा दुसरे महायुद्ध हे अधिक संहारक ठरले होते. पहिल्या महायुद्धाच्या तुलनेपेक्षा ते अधिक व्यापक तर होतेच, परंतु या युद्धात अधिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला. म्हणजे दुसऱ्या महायुद्धात पहिल्या महायुद्धापेक्षा जास्त जीवितहानी व वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाली. या युद्धात पहिल्या महायुद्धापेक्षा अधिक देश सहभागी होऊन हे युद्ध केवळ युरोप खंडापुरतेच मर्यादित न राहता ते इतर खंडातही पसरले होते. तसेच नवनवीन तंत्रज्ञानाचा, युद्ध साहित्याचा अवलंब यामध्ये करण्यात आलेला होता आणि त्यामुळे त्याचे परिणामही भयानक झाले. अशा या युद्धाला कोणकोणती कारणे कारणीभूत ठरली त्याची माहिती आपण आता घेणार आहोत. दुसऱ्या महायुद्धाला कोणती कारणीभूत ठरली त्याच्यातलं पहिलं कारण जे आहे ते म्हणजे राष्ट्रसंघाला अपयश आलं. पहिल्या महायुद्धानंतर स्थापन झालेल्या राष्ट्रसंघाला राष्ट्रातील वाद, कलह हे मिटवता आले नाहीत. परिणामी राष्ट्रांमधील वैर वाढत जाऊन त्याचे रूपांतर पुढे संघर्षात घडून आले असं आपल्याला दिसून येतं. दुसरा मुद्दा त्याच्यामध्ये आहे की व्हर्सायचा तह. असं म्हटलं जातं मित्रांनो की पहिलं महायुद्ध हे दुसऱ्या महायुद्धाचं प्रमुख कारण मानलं जातं. पहिल्या महायुद्धानंतर इंग्लंड, फ्रान्स या राष्ट्रांनी पराभूत झालेल्या जर्मन राष्ट्रावर हा व्हर्सायचा तह लादलेला होता. तो अतिशय अपमानकारक होता. कारण व्हर्सायच्या तहामध्ये जर्मनीवर जी युद्धखंडणी लादली होती त्या युद्धखंडणीबद्दल असं म्हटलं जातं की सतत 20 वर्ष जरी जर्मनी राबत राहिला असता तरीही हे पैसे ते फिटू शकले नसते किंवा हे कर्ज तो फेडू शकत नव्हता, ती युद्धखंडणी पूर्ण करू शकत नव्हता. एवढंच नव्हे तर व्हर्सायच्या तहामध्ये अनेक जर्मन प्रदेश तोडून टाकण्यात आलेले होते. त्यातील अनेक प्रदेश या दोस्त राष्ट्रांनी स्वतः गिळंकृत केलेले होते. एवढंच नव्हे तर जेवढी मानहानी करता येईल ती मानहानी व्हर्सायच्या तहामध्ये करण्यात आलेली होती. असं सांगितलं जातं की व्हर्सायचा तह जर्मन स्वीकारण्यासाठी जेव्हा पॅरिसच्या व्हर्सायच्या राजवाड्यात आला तेव्हा त्या शिष्टमंडळाला साधं बसण्याची सुद्धा जागा दिली गेली नाही. हुब्याने त्यांना सही करण्यात लावली आणि या सगळ्या गोष्टीचा एक प्रकारे जर्मन राष्ट्राचा अपमान झाला. याचं भांडवल हिटलरने आपल्या प्रचारामध्ये जर्मनीमध्ये मोठ्या प्रमाणावर केलं आणि परिणामी जर्मन माणसाच्या मनामध्ये व्हर्सायच्या या तहाचा आपण बदला घेतला पाहिजे अशी भावना वाढत गेली आणि याच गोष्टीवर हिटलर जर्मनीमध्ये निवडून आला आणि तो हुकुमशाह झाला. सत्तेवर आल्यानंतर हिटलरने हे व्हर्सायचा तह झुगारून दिला आणि झुगारून दिल्यानंतर त्याने आपलं लष्करी सामर्थ्य वाढवलं किंवा ते सामर्थ्य वाढवण्यावर त्याने भर दिला असं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे व्हर्सायचा तह हा सुद्धा दुसऱ्या महायुद्धाचं एक प्रमुख कारण आहे. तिसरं म्हणजे रशियामध्ये साम्यवादी क्रांती झाली. पहिलं महायुद्ध चालू असतानाच रशियामध्ये साम्यवादी क्रांती घडून आली होती. परिणामी त्यामुळे रशियामध्ये मोठमोठे बदल होऊन तो बलवान बनत चालला होता. रशियातील साम्यवादी क्रांती साहजिकच इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका हे जे भांडवलशाही देश आहेत किंवा लोकशाही देश होते यांना ते न आवडणारं होतं. त्यामुळे ते अस्वस्थ होते आणि त्यामुळे त्यांना असं वाटत होतं की रशियाचा शत्रू म्हणून जर्मनीचा आपल्याला फायदा करून घेता येईल किंवा जर्मनीच्या लष्करवाढीकडे त्यांनी डोळेझाक केली. त्याच्या जर्मनीच्या आक्रमक धोरणाकडे त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आणि त्यातून जर्मनीची लष्करी शक्ती वाढत गेली आणि पुढील काळामध्ये महायुद्धासदृश्य वातावरण निर्माण होत गेलं. जर्मनीचा साम्राज्य विस्तार. हिटलरने
सत्तेवर आल्यानंतर व्हर्सायचा तह झुगारून देऊन त्याने आपलं सामर्थ्य वाढवल्यानंतर हळूहळू त्याने जर्मन वंशाचे जे प्रदेश आहेत ते जर्मनीमध्ये एकत्रीकरण करायला सुरुवात केली. त्यासाठी त्याने एक हॉट अँड कोल्ड पॉलिसी राबवली होती की जर्मन वंशीय प्रदेशामध्ये जर्मनीच्या साह्याने आंदोलनं घडून आणायची, उठाव घडून आणायचे. ते उठाव घडून आल्यानंतर मग तेथील जनतेचा मागणी म्हणून जर्मनीने उघड त्यांच्यावर आक्रमण करायचं, तो प्रदेश गिळंकृत करायचा. दोस्त राष्ट्रांनी विरोध केला तर युद्धाची धमकी द्यायची. त्यामुळे त्याने असे अनेक प्रदेश मिळवले. शेवटी 1938मध्ये त्याने झेकोस्लोवाकियातील सुडेटन नावाचा जो जर्मन प्रांत होता त्या प्रांताची मागणी केली आणि हा प्रदेश आपल्याला मिळावा असे त्याने जाहीर केले आणि उघड त्याने झेकोस्लोवाकियावरती आक्रमण करून तो प्रदेश मिळवला. साहजिकच तो प्रदेश दिल्यानंतर त्याचवेळी युरोपियन राष्ट्रांनी त्याला सांगितलं होतं की यानंतर मात्र कुठल्याही प्रदेशावर तुम्ही आक्रमण केलं तर ते आमच्यावरचं आक्रमण समजलं जाईल. परंतु हिटलर काही काळ शांत बसला आणि त्याने 1 सप्टेंबर 1939 रोजी त्याच्या जर्मनीच्या शेजारी असलेलं जे पोलंड नावाचं तटस्थ राष्ट्र होतं की पोलंडची तटस्थता सगळ्यांनीच मान्य केली होती अशी या छोट्या राष्ट्रावर त्याने आक्रमण केलं आणि पोलंड गिळंकृत केला. साहजिकच पोलंडच्या सुरक्षिततेची हमी इंग्लंड फ्रान्स या राष्ट्रांनी घेतलेली असल्याकारणाने इंग्लंड जर्मनीच्या विरुद्ध या युद्धामध्ये सहभागी झाला आणि अशा रीतीने दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली. त्यामुळे दुसऱ्या महायुद्धाचं तात्कालिक कारण हे पोलंडवर केलेलं हिटलरने आक्रमण हे समजलं जातं. अशा रीतीने 1 सप्टेंबर 1939 रोजी पोलंडवर आक्रमण केल्यानंतर दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली. साहजिकच पोलंडच्या सुरक्षिततेची हमी इंग्लंडने घेतल्यामुळे इंग्लंड युद्धामध्ये जर्मनीच्या विरुद्ध उतरला. त्यातच त्याने आपला मित्रराष्ट्र म्हणून फ्रान्सलाही या युद्धामध्ये उतरवलं किंवा फ्रान्सने या युद्धामध्ये भाग घेतला. जर्मनीचा मित्र इटाली तो जर्मनीच्या बाजूने सहभागी झाला. अशा रीतीने 2 गट आता उघड युद्धामध्ये सामील झालेले दिसून येतात. जर्मनीने अल्पावधीत युरोपमधील डेन्मार्क, नॉर्वे, बेल्जियम, हॉलंड हे छोटे छोटे देश जिंकून घेतले व 1940मध्ये हिटलरने पॅरिसवर हल्ला केला आणि फ्रान्सही जिंकून घेतला. या काळातली फ्रान्सची जी मॅझिनी आघाडी होती ती निष्प्रयुक्त ठरली आणि फ्रान्सही जिंकून घेतला आणि फ्रान्स जिंकून घेऊन त्याने वर्षाच्या तहाचा बदला घेतला असं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर हिटलरने इंग्लंडच्या डंकर्क येथील बंदरावर हल्ला केला. या बंदरावर जवळजवळ ब्रिटिशांचे 2.5 लाख सैन्य तिथे होते. मोठ्या प्रमाणावरती बॉम्ब हल्ला केला पण इंग्लंडने मोठ्या कुशलतेने आणि चलाखीने हे आपले 2.5 लाख सैन्य जलद गतीने हालचाली करून वाचविले. जगाच्या इतिहासातील ही फार मोठी कारवाई मानली जाते असं आपल्याला दिसून येतं. अशा रीतीने इंग्लंडवर मोठ्या प्रमाणावरती हल्ले केल्यानंतरही इंग्लंड एकाकी झुंज देत होता. शरण येण्याचं नाव घेत नाही असं पाहिल्यानंतर आणि आता आपल्याला कुठल्याही प्रकारचा विजय मिळत नाही असं पाहिल्यानंतर हिटलरला एक दुर्बुद्धी सुचली आणि हिटलरने रशियावर आक्रमण केलं. वास्तविक हिटलरने 1939मध्ये दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात करण्यापूर्वी म्हणजे पोलंडवर हल्ला करण्यापूर्वी त्याने रशियाचा राष्ट्राध्यक्ष स्टॅलिन याच्याबरोबर अनाक्रमणाचा करार केलेला होता. त्यामुळे आत्तापर्यंत रशिया हा तटस्थ होता. परंतु हा करार स्वतः रशियानेच तोडल्यामुळे परिणामी रशिया युद्धामध्ये इंग्लंड फ्रान्सच्या बाजूने उतरलं आणि साहजिकच युद्धाला इंग्लंडला बळ मिळालं. हिटलरने सुरुवातीला आपलं नाझी सैन्य रशियाच्या लेनिनग्राडच्या दिशेने आगेकूच करायला दिशा दिली. रशियन फौजांनी सुरुवातीला माघार घेतली. रशियन लोकांचं एक दुग्धगू नावाचं धोरण होतं, लष्करी धोरण. या धोरणामध्ये रशियन सैन्य हे शत्रूला पार मध्यापर्यंत येऊ देतं. सुरुवातीला माघार घेत मागं सरकतं आणि आपल्या आवाक्यामध्ये सैन्य आल्यानंतर मग मात्र जोरदार अशा प्रकारचा हल्ला करतात. त्याचप्रमाणे रशियन सैन्याने सुरुवातीला माघार घेतली आणि माघार घेऊन जर्मन सैन्याला
प्राग रशियाच्या मध्यापर्यंत येऊ दिलं. त्यातच रशियामध्ये थंडी पडायला लागली. त्या थंडीमध्ये मोठ्या प्रमाणावरती जर्मन सैन्याला त्याचा त्रास होऊन त्यांना अडचणी वाढल्या आणि त्यांच्या अडचणी वाढलेल्या पाहून मग मार्शल जॉर्जी झुकाव या रशियन सेनापतीने जर्मनीवर हल्ला केला आणि 3 लाख जर्मन फौजेचा पराभव करून त्यांना शरण आणलं. स्टॅलिनग्रॅडच्या पराभवाने जर्मनीची पिछेहाट सुरू झाली. त्यातच दुसऱ्या बाजूला जपान अमेरिकेच्या विरुद्ध हल्ला करून युद्धामध्ये उतरल्यामुळे अमेरिकाही इंग्लंड फ्रान्सच्या बाजूने उतरली. त्यामुळे इंग्लंड फ्रान्सची ताकद वाढली, मदत मिळाली आणि परिणामी युद्धाचं चित्र जे आहे ते बदलायला सुरुवात झाली. जर्मनीची पिछेहाट होऊ लागली. परिणामी हिटलर मित्रराष्ट्रांनी बर्लिनचा म्हणजे जर्मनीची राजधानी बर्लिनचा पाडाव केला. हिटलर भूमिगत होऊन हिटलरने आत्महत्या करून घेतली. हिटलरच्या अगोदर जर्मनीचा मित्र इटालीचाही सुद्धा पाडाव झाल्यामुळे मुसोलिनीचा पाडाव झाला आणि तिथेही इटाली पराभूत झाली. त्यानंतर उत्तर आफ्रिकेतही जर्मन फौजांनी त्याचा पराभव केला. जर्मनीचा पराभव होऊ लागला आणि परिणामी जर्मनी शरण आली किंवा जर्मनीने माघार घेतली. अशा सगळ्या अवस्थेमध्ये महायुद्ध अजून समाप्त झालेलं नव्हतं. जपान अजून एकाकी झुंज देत होतं. मित्रांनो, इथे आता जपानची थोडीशी माहिती आपण अशी घेणार आहोत की जर्मनीच्या बाजूने जपान तसा उशिरा सहभागी झाला. या युद्धात आता जर्मनी नक्कीच विजयी होईल असं वाटल्यामुळे जपानने अमेरिकेच्या आशिया खंडातील पर्ल हार्बर या नाविक तळावर हल्ला करून जर्मनीच्या बाजूने युद्धामध्ये उडी घेतली. त्याने पर्ल हार्बर निकामी केलं. त्यानंतर जपानने आशिया खंडातील फिलिपाईन्स, म्यानमार, मलाया, सिंगापूर इत्यादी प्रदेश जिंकून घेतले. त्यानंतर त्यांनी आसाम, आराकान हे प्रदेश जिंकून घेतले आणि आझाद हिंद सेनेला पाठिंबा देऊन जवळजवळ भारतातील आसामपर्यंत त्यांनी आघाडी घेतली होती. हे सगळं युद्धचित्र चालू असतानाच अमेरिकेने 6 ऑगस्ट 1945 रोजी हिरोशिमा या जपानच्या शहरावरती पहिला अणुबॉम्ब टाकला. 9 ऑगस्ट 1945 म्हणजे 3 दिवसांनी नागासाकी शहरावर दुसरा अणुबॉम्ब टाकला आणि या प्रचंड अणुबॉम्बच्या सहाराने आणि या नव्या असराने जपान दिग्मूढ झाला आणि परिणामी 15 ऑगस्ट 1945 रोजी जपानने शरणागती पत्करली आणि दुसरं महायुद्ध समाप्त झालं. मित्रांनो, अशा रीतीने हे महायुद्ध समाप्त झालं. आता या महायुद्ध समाप्तीनंतर दुसरं महायुद्ध आणि भारत याची माहिती आपण मिळवणार आहोत. दुसऱ्या महायुद्धात भारताचा तसा काहीही संबंध नसताना इंग्रजांनी भारताला या महायुद्धामध्ये गोवलं. केवळ भारत आपली वसाहत असल्यामुळे पहिल्या महायुद्धाच्या वेळी जसं केलं होतं तसंच त्यांनी महायुद्धामध्ये भारताला घेतलं आणि भारतीय भूमीचा वापर त्यांनी मोठ्या प्रमाणावरती स्वतःच्या स्वार्थासाठी केला. त्यातून इंग्रजांना 2 प्रकारची मदत इंग्रजांना मिळाली. एक पहिली मिळाली सैनिकी मदत. भारताने उत्तर आफ्रिका, इजिप्त, इराक, ब्रह्मदेश, मलाया इत्यादी राष्ट्रात झालेल्या युद्धात भारताने सहभाग घेतला. भारतीय सैनिक त्या भागामध्ये लढले. युद्धोत्तर काळामध्ये मलाया, इंडोनेशिया, चीन येथील पुनर्रचनेच्या कार्यामध्ये भारताने सहभाग घेतला. एवढंच नव्हे तर भारतीय वायुसेनेने आसाम आणि ब्रह्मदेश येथील झालेल्या लढायांमध्ये, जपानविरुद्ध झालेल्या लढायांमध्ये भाग घेतला. तर भारतीय नौदलाने अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील लढायांमध्ये सक्रिय अशा प्रकारचा भाग घेऊन इंग्रजांना मोठ्या प्रमाणावरती भारताकडून सैनिकी मदत झाली होती असं आपल्याला दिसून येतं. दुसरा मुद्दा आहे युद्धसामुग्रीची मदत.
युद्धकाळामध्ये भारताने इंग्लंडला मोठ्या प्रमाणावरती औद्योगिक उत्पादनं, मग त्याच्यामध्ये कापड, जीवनापयोगी सामुग्री इत्यादी मोठ्या प्रमाणावरती पुरवली. त्याचप्रमाणे दारुगोळा, सुरुंग, रणगाडे, जहाजे, रेल्वे रूळ, औषधं, युद्धनौका याचेही मोठ्या प्रमाणावरती सामुग्री पुरवली. त्याचप्रमाणे अन्नधान्य, बूट, औषधं, बांधकाम साहित्य याचाही मोठ्या प्रमाणावरती पुरवठा इंग्रजांना केला. त्यामुळे इंग्रजांना या युद्धामध्ये अनेक प्रकारची झळ कमी प्रमाणात बसली असं आपल्याला दिसून येतं. परंतु इंग्रजांनी या काळामध्ये भारतीयांचं मोठ्या प्रमाणावरती शोषण केलं असं आपल्याला दिसून येतं. दुसऱ्या महायुद्धाचे भारतावरचे परिणाम हा मुद्दा आपण आता पाहणार आहोत. पहिला आहे लष्कर भरती. तुम्हाला मित्रांनो आपण इथे ग्राफिकच्या माध्यमातून दिलेलं आहे. लष्कर भरती. युद्धकाळात इंग्लंडला मनुष्यबळाची गरज मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेली होती आणि ती मनुष्यबळाची गरज भागविण्यासाठी इंग्लंडने आपल्या भारतातील वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणावरती लष्कर भरती केलेली होती. प्रसंगी ही लष्कर भरती जाणीवपूर्वक सक्तीने त्यांनी ही लष्कर भरती केलेली होती. त्याचप्रमाणे दुसरा परिणाम कराचा बोजा वाढवला होता. युद्धकाळात मनुष्यबळाबरोबर पैशाचीही गरज निर्माण झाली असल्यामुळे हा पैसा उभारता यावा म्हणून त्यांनी भारतीय जनतेवर मोठ्या प्रमाणावरती कर वाढवले होते. एवढंच नव्हे तर व्यापार उद्योगांवरती मोठ्या प्रमाणावरती करांचं प्रमाण त्याने वाढवलं होतं. वस्तूच्या किमतीत मोठ्या प्रमाणावरती वाढ झाली. युद्धकाळात जीवनावश्यक वस्तूची टंचाई निर्माण झाली. किमती भरमसाठ वाढल्या. कळत नकळत युरोपमध्ये ते माल जात असल्यामुळे भारतीयांना त्या वस्तूची टंचाई जाणीव लागली आणि त्यामुळे महागाई वाढ झाली आणि महागाईत वाढ होऊन साहजिकच भारतावर औद्योगिक मंदीचं किंवा आर्थिक मंदीचं संकट कोसळलं. त्यांची बेकारीत वाढ झाली आणि अशा प्रकारचे परिणाम हे आपल्याला दुसऱ्या महायुद्धाने भारतावर घडून आले असं आपल्याला दिसून येतं. यानंतर आपण मुद्दा पाहणार आहोत मित्रांनो, तो म्हणजे राष्ट्रीय सभा किंवा दुसरं महायुद्ध आणि भारत किंवा भारतातील प्रमुख घडामोडी यांचा आपण विचार करणार आहोत. 1 सप्टेंबर 1939 रोजी युरोपात दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली. इंग्लंड, फ्रान्स विरुद्ध जर्मनी, इटाली असे या युद्धाला सुरुवातीचे गट होते. जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारल्यामुळे इंग्लंडने ही युद्ध पुकारताच भारताला आपल्या या युद्धामध्ये खेचलं आणि सहभागी करून घेतल्याची घोषणा भारताचे त्यावेळचे व्हाईसरॉय लॉर्ड लिनलिथगो यांनी केली. साहजिकच या गोष्टीला राष्ट्रीय सभेने विरोध केला. महात्मा गांधीसह राष्ट्रीय सभेने व्हाईसरॉय लिनलिथगो यांच्या या घोषणेचा निषेध केला. कारण त्यावेळी भारतामध्ये जवळजवळ 8 ते 9 प्रांतामध्ये राष्ट्रीय सभेचे प्रांतीय सरकारं अस्तित्वात आली होती आणि या प्रांतीय सरकारांना विश्वासात न घेता किंवा भारतीय नेते किंवा संघटना यांना विचारात न घेता परस्पर सरकारने भारताला महायुद्धामध्ये खेचलं किंवा भारताला गुंतवलं हे महात्मा गांधींना आवडलं नाही. त्याचप्रमाणे राष्ट्रीय सभेचं युरोपातील ही जे काही हिटलर मुसोलिनीची हुकुमशाही होती या हुकुमशाहीला विरोध होताच, पण त्याचप्रमाणे इंग्लंडच्या साम्राज्यवादालाही विरोध होता आणि म्हणून त्यावेळी इंग्लंडने अशी घोषणा दिली होती की जगातील लोकशाही टिकविण्यासाठी तिच्या रक्षणासाठी आम्ही या युद्धामध्ये उतरत आहोत किंवा आम्ही हे युद्ध लढत आहोत असं त्याने जाहीर केलेलं होतं. मग त्याच्यावर महात्मा गांधींचं असं म्हणणं होतं की जगाच्या लोकशाहीच्या रक्षणासाठी जर तुम्ही खरं उतरत असाल तर मग पहिले भारताला स्वातंत्र्य द्यावं, भारतामध्ये लोकशाही निर्माण करावी आणि जर तुम्ही तसं करत नसाल तर मग मात्र भारत तुम्हाला कुठल्याही प्रकारचं सहकार्य महायुद्धामध्ये करणार नाही असं राष्ट्रीय सभेने जाहीरपणे केलं. अशी ही राष्ट्रीय सभेची भूमिका पाहिल्यानंतर मग मात्र लिनलिथगो यांनी लगेच जाहीर केलं की महायुद्ध सुरू असेपर्यंत भारतासंबंधी कोणताही निर्णय इंग्रज सरकार घेणार नाही असं त्याने जाहीर केलं आणि त्यामुळे
राष्ट्रीय सभेला इंग्रजांची जी दुपट्टी भूमिका होती ही भूमिका लक्षात आली आणि म्हणून स्वातंत्र्याशिवाय भारत इंग्लंडला युद्ध कार्यात मदत करणार नाही असं जाहीर केलं. आणि एवढंच नव्हे तर पुढे इंग्रजांविरुद्ध 1942ची चले जाव चळवळ सुरू केली असं आपल्याला दिसून येते. याचप्रमाणे आपल्याला अजून एक मुद्दा पाहायचा तो म्हणजे आझाद हिंद सेनेचे योगदान. इंग्लंड दुसऱ्या महायुद्धात गुंतलेले आहे आणि या संधीचा आपण फायदा करून घ्यावा म्हणून एखादे प्रखर जन आंदोलन सुरू करावे. त्या म्हणजे इंग्रजांनी इथून काढता पाय घेतील आणि आपल्याला ते स्वातंत्र्य देतील किंवा भारत स्वतंत्र होऊ शकतो असं सुभाषचंद्र बोस यांना वाटत होतं. आणि त्यासाठी त्यांचं म्हणणं असं होतं की शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने या संधीमध्ये आपण जपानची मदत घेण्यास कुठल्याही प्रकारचं गैर नाही, जपानची मदत आपण घेतली पाहिजे असं सुभाषचंद्र बोस यांना वाटत होतं. शेवटी राष्ट्रीय सभा हे पाहत नाही. पाहिल्यानंतर मग मात्र त्यांनी जपानच्या सहकार्याने जे भारतीय सैनिक जपानी सैनिकांच्या हाती सापडलेले होते त्या भारतीय सैनिकांची त्यांनी आझाद हिंद सेना नावाची फौज निर्माण केली आणि चलो दिल्लीचा नारा देऊन ते जवळजवळ ते भारताच्या आसाम आणि मोझोराम इंपाळपर्यंत आझाद हिंद सेनेने काही प्रदेश जिंकून घेऊन इंग्रजांच्या ताब्यातून भारत मुक्त करण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला होता. परंतु दुर्दैवाने 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट रोजी अणुबॉम्बचा वापर केल्यामुळे जपानला शरणागती पत्करावी लागली आणि महायुद्धाचं चित्र बदललं. जपान पराभूत झाल्यानंतर आझाद हिंद सेनेला मिळणारं पाठबळ कमी झालं आणि आझाद हिंद सेनेचा सुद्धा पराभव झाला असं आपल्याला दिसून येतं. असं असलं तरी आझाद हिंद सेनेचं कार्य हे मोठ्या प्रमाणावरती आपल्याला झालेलं दिसून येतं किंवा आझाद हिंद सेनेचं योगदान हे महत्त्वाचं आहे असं आपल्याला दिसून येतं. 1945मध्ये महायुद्ध समाप्त झालं परंतु इंग्लंडचा विजय झाला. असं असलं तरी या युद्धामध्ये इंग्लंडची मोठ्या प्रमाणावरती जीवित आणि वित्तीय हानी झालेली होती. इंग्लंडची शक्ती मोठ्या प्रमाणावरती कमी झालेली होती. भारतीय जनतेवर आणि लष्करावरती पूर्वीसारखा इंग्रजांचा आता दरारा राहिलेला नव्हता आणि इथे फाळकार आपण आता राज्य करू शकत नाही अशाची जाणीवही इंग्रजांना झालेली होती. आणि त्यातून त्यांनी आता भारतातून काढता पाय घेण्यास सुरुवात केली आणि भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी त्यांनी हालचाली करायला सुरुवात केली. आणि त्यातून त्यांनी 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य दिलं आणि अशा रीतीने भारत हा स्वतंत्र झाला. मित्रांनो, याच्यात आणखी एक मुद्दा आपण पाहणार आहोत तो म्हणजे दुसरं महायुद्ध समाप्त झाल्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना झाली. दुसऱ्या महायुद्धामध्ये जगाचे प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आर्थिक आणि जीवितहानी झाल्यामुळे अशा प्रकारचे महायुद्ध पुन्हा होऊ नये व जगातील शांतता व सुरक्षितता पुन्हा तिला धोका निर्माण होऊ नये असं अनेक राष्ट्रांच्या नेत्यांना वाटू लागल्यामुळे त्यांच्या प्रयत्नातून संयुक्त राष्ट्रसंघटना जशी पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघ स्थापन झाला होता तशी दुसऱ्या महायुद्धानंतर नव्याने पुन्हा संयुक्त राष्ट्रसंघ नावाची संघटना स्थापन करण्यात आली आणि या आजतागायत त्या संघटनेने भरीव अशा प्रकारचं तिसरं महायुद्ध टाळण्यामध्ये काही प्रमाणात यश मिळवलेलं आहे. अशा या राष्ट्रसंघाच्या कार्यामध्ये भारताने वेळोवेळी मोठ्या प्रमाणावरती भूमिका किंवा आपलं योगदान दिलेलं आहे असं आपल्याला दिसून येतं. आणि अशा रीतीने दुसरे महायुद्ध आणि महायुद्धाची कारणे, परिणाम, राष्ट्रीय सभेचा विरोध, भारतातील प्रमुख घटना आणि संयुक्त राष्ट्रसंघ या सगळ्या मुद्द्यांचा आपण अभ्यास केलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला जी PDF फाईल दिलेली आहे ते PDF फाईल तुम्ही आपल्या वहीमध्ये लिहून काढायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जी प्रश्नपत्रिकेची दिलेले आहेत ते प्रश्नही तुम्ही सोडवायचे आहेत आणि आपली आणि आपल्या कुटुंबाची सर्व
त्याने काळजी घ्यावी. बाहेर जाताना मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग या गोष्टींचा अधिकाधिक वापर करावा. धन्यवाद.